गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आमच्या हाती लागली आहे। अमित शहा यांचं बंडखोर खासदारांना एक मोठं आश्वासन पाहायला मिळालं। विकास कामांच्या निधीची चिंता करू नका असा शब्द अमित शहा यांनी दिलाय। बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे। तर तुमची सगळी कामं श्रीकांत शिंदेंना सांगा, ती मार्गी लावू। मोठ्या कामांवर कॅबिनेट बैठकीत निर्णय होईल असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे। आपण याच आश्वासनासंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या 6 बंडखोर खासदारांची बैठक पार पडली। या बैठकीच्या वेळेस या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील अनेक कामं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्याकडे सुपूर्द केली। या संदर्भातील पत्र जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्यानंतर या संदर्भातील पुढील जो पाठपुरावा आहे हा श्रीकांत शिंदे करतील, त्याचा समन्वय हा श्रीकांत शिंदे करतील असं ठरवण्यात आलेलं आहे। त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये पुढील एका कॅबिनेटमध्ये या संदर्भातील जे निर्णय ताबडतोब घेणं शक्य आहे त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतले जातील असंही आश्वासन या खासदारांनी दिलेलं आहे। मधल्या काळामध्ये या खासदारांनी निधी मिळत नाही, त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं होत नाहीत अशा आशयाचं कारण देत त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। आणि आता जर आपण पाहिलं तर या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील कामं ही केंद्र सरकारकडे सुपूर्द केलेली आहेत। त्यामुळे आता ही कामं होतात का त्यांच्या मतदारसंघामध्ये महत्वाचं आहे आणि या सगळ्याचं समन्वयाचं काम आता श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय झाला तर यांच्या मतदारसंघामध्ये मोठे प्रकल्प येण्याची शक्यता आहे। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी। तर शिंदे आणि शहा यांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी हाती लागली आहे। विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन अमित शहा यांनी दिलंय। तुम्ही निश्चिंत राहा असाही अमित शहा यांनी शब्द दिलेला आहे। बंडखोर खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। तुमची सगळी कामं श्रीकांत शिंदे यांना एकत्र सांगा, ती आम्ही मार्गी लावू असं देखील अमित शहा यांनी आश्वस्त केलंय। तुमच्या मोठ्या कामांचा विषय एखाद्या कॅबिनेट बैठकीत घेऊ असं देखील अमित शहा यांनी सांगितलंय। अमित शहांचं एकनाथ शिंदे यांच्या समोरच बंडखोर खासदारांना हे सगळं आश्वासन पाहायला मिळालं।